नमस्कार. जेवणाची मस्त अशी चव वाढवणारी चटपटीत कैरीची कोशिंबीर आज आपण बनवणार आहोत. ही कोशिंबीर पटकन बनवून तयार होणारी असून खूप चविष्ट होते. जर का जेवताना तुम्ही अशी चटपटीत कैरीची कोशिंबीर खाल तर जेवणाची चव अजून वाढेल. तर अशी ही चटकदार कैरीची कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाण्यावरील हलक्याशा साली निघेपर्यंत मस्त असे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर असे शेंगदाणे भाजून झाल्यावर ते थंड होईपर्यंत आपण इकडे कैऱ्या कट करून घेऊया. तर इथे मी तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कैऱ्या घेतल्या तरी सुद्धा चालतील. तर या कैऱ्या आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत. कैरीला वरून चीक असल्याने या कैऱ्या चांगल्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत. आता यांचा देठाकडील भाग काढून घ्यायचा आहे. या कैऱ्यांच्या जास्त मोठ्या फोडी न करता मी बारीक फोडी करून घेणार आहे. जर का तुम्हाला या कैऱ्यांवरील साली नको असतील तर त्या तुम्ही काढून टाकल्या तरी सुद्धा चालतील. यामध्ये असलेली कोई सुद्धा काढून टाकायची आहे. मी या कैऱ्या साली सकटच कट करून घेणार आहे. अशी कैरीची कोशिंबीर नक्की तुम्ही करून बघा. खरंच खूप छान लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैऱ्या भरपूर प्रमाणात असल्याने तुम्ही केव्हाही अशी कोशिंबीर बनवून खाऊ शकता. गरमीच्या दिवसांमध्ये दुपारच्या जेवणामध्ये जर का अशी चटकदार कैरीची कोशिंबीर असेल तर जेवणाची रंगत वाढेल. उन्हाळ्यामध्ये सहज मिळणाऱ्या कैऱ्यांपासून जेवणाची चव वाढवण्यासाठी बरेच कैऱ्यांचे प्रकार आपण बनवून खाऊ शकतो. तर अशा प्रकारे कैरी बारीक चिरून घेतली आहे. तर मी हे सर्व कैऱ्यांचे तुकडे एका भांड्यामध्ये काढून घेते. नमस्कार, मी ज्योती आणि ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घेतलाय. 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये घालून घेतल्या आहेत. सुरुवातीला जे शेंगदाणे भाजले होते त्यांची साली काढून ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता वरून 1 चमचा लाल तिखट घालून चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडंसं वरून तेल घालायचे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये सुरुवातीला मी हिरव्या मिरच्या घातल्याने लाल तिखट इथे मी कमी प्रमाणात घातलंय. जर का ही कोशिंबीर तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तिखट यामध्ये अजून थोडंसं ॲड करू शकता. हे सर्व चांगलं मिक्स केल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर सुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. बघता क्षणी खावीशी वाटणाऱ्या कैरीच्या कोशिंबीरला रंग सुद्धा किती मस्त आलेला आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी अशी कैरीची कोशिंबीर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चवीला खूप छान लागते. सगळ्यात शेवटी वरून चाट मसाला घालून पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे. जर का या कोशिंबीरवर तुम्हाला फोडणी घालायची असेल तर तुम्ही जिरं, राई, कढीपत्ता आणि हिंग यांची फोडणी घालू शकता. ही कोशिंबीर वरून फोडणी घालून किंवा फोडणी न घालता सुद्धा चवीला खूप छान लागते. जेवताना जर का भाजी किंवा लोणचं नसेल तर अशा वेळी अशी कैरीची कोशिंबीर तुम्ही बनवून खाऊ शकता. तर अशी ही आपली झटपट होणारी चटपटीत कैरीची कोशिंबीर बनवून तयार झाली आहे. तर पुन्हा भेटूया अशा छान अशा वेगवेगळ्या रेसिपींसोबत. धन्यवाद.